आज मी तुमच्यासोबत चिकन दम बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे, तर चला बघूया रेसिपी। त्यासाठीच मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे। अद्रक लसूणची पेस्ट आणि त्यात ही हिरवी मिरची टाशी मिळून पेस्ट तयार करून घेतलेली आहे। एक छोटा डब्बा दही घेतलेला आहे, एक लिंबूचा रस घेतलेला आहे पूर्ण। नंतर त्यामध्ये एक पॅकेट बिर्याणी मसाला घेतलेला आहे। आपले घरगुती जे लाल तिखट मसाले असतात ते टाकून घेतलेत। हळद टाकली आहे, मीठ टाकून घेतलं आहे, तेल टाकून घेतलं आहे आणि छान मॅरिनेट व्हायला मिक्स करून अर्धा ते 1 तासासाठी ठेवून दिलं। तोपर्यंत आपण यांना तांदूळ बॉईल करण्यासाठी पाणी ठेवूया। सर्व खडे मसाले काढून घेतलेले आहेत। पाणी छान गरम होत आहे तोपर्यंत त्यामध्ये एक लिंबू, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि जे खडे मसाले आपण काढलेले आहेत ते त्यामध्ये टाकून घ्यायचे। तेल टाकून घ्यायचं आणि उकळी येऊपर्यंत थांबवायचं थोडंसं। तोपर्यंत आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया आणि अर्धा तास रेस्टसाठी ठेवूया। छान तांदूळ रेस्ट करून घ्यायचे अर्धा तास, तोपर्यंत पाण्यालाही छान उकळी येते। नंतर त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर छान त्यामध्ये तांदूळ टाकायचे, छान हलवून घ्यायचं आणि तांदूळ आपल्याला 70% कुक करून घ्यायचा आहे। त्यापेक्षा जास्त आपल्याला कुक करायचं नाही आणि त्यापेक्षा कमी आपल्याला जास्त करायचं नाही आहे। त्यानंतर कांद्याचा छान असा बिरिस्ता तयार करून घ्यायचा आणि तो चिकनमध्ये टाकून घ्यायचा। छान तळलेला कांदा आहे ना, आपण चिकनमध्ये टाकून मॅरिनेट व्हायला तसंच ठेवून द्यायचा। तोपर्यंत छान आपला भात पण 70% कुक झालेला आहे। तो पण आपण चाळणीत काढून घेतला आणि त्याचं पाणी पण आपण काढून घेतलं। तोपर्यंत 3 टमाटे मी पातेल्यात तेलात परतून घेतले। नंतर जे आपण चिकन मॅरिनेट केलेलं आहे तेही पातेल्यात टाकून घेतलं। थोडा वाफेवर 30% कुक करून घ्यायचं। नंतर त्यामध्ये छान कोथिंबीर वरून टाकायची, छान पूर्ण परतून घ्यायचं। नंतर भाताची लेयर लावायची त्याच्यावर। छान भात टाकल्यानंतर त्यावर छान कांद्याचा बिरिस्ता टाकून घ्यायचा आहे। नंतर कोथिंबीर टाकायची आहे, पुन्हा छान त्याच्यावर एक लेयर भाताची लावायची, पुन्हा त्याच्यावर छान कांद्याचा बिरिस्ता टाकायचा आणि जे आपण पाणी ठेवलं होतं तांदळाचं दूध ते आपण त्यावर पुन्हा टाकून घ्यायचं आणि छान बटर टाकून घ्यायचं, जेणेकरून त्याची टेस्ट खूप जास्त छान लागते। 20 ते 25 मिनिटं तवा ठेवून त्यावर पातेलं ठेवून बिर्याणीला छान दम देऊन घ्यायचा। त्यानंतर छान अशी बिर्याणी आपली तयार होते। चला तर मी तुम्हाला काढून दाखवते आपली बिर्याणी किती छान अशी तयार झालेली आहे। आणि हा सर्व घाटेने मी अनिकेत आरतीन ते येणार होते म्हणूनच घातला होता, कारण मी एकटीसाठी तेवढं सगळं करणार नव्हते। मग त्यानंतर छान अनिकेत आरती आले, आम्ही गप्पा वगैरे मारल्या, जेवण वगैरे केलं। त्यानंतर छान शॉपिंगला गेलो होतो, गावात शॉपिंग करून वगैरे आलो। नंतर गोदा पार्कला गेलो, छान तिथे आम्ही छान मस्त एन्जॉय केला, छान मस्त तिथे डान्स वगैरे केला। पोरांनाही खूप छान वाटत होतं तिथे खेळायला वगैरे, एवढ्या सगळ्या गोष्टी आणि गर्दी तर तुम्ही बघू शकता। त्यानंतर छान वॅफल वगैरे खाल्लं आणि मग घरी आलो। सो कसा वाटला आजचा व्लॉग? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका आणि आपली आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। बाय बाय।